10 नोव्हेंबर 1659 हाच तो दिवस ज्या दिवशी महाराजांनी 32 दाताचा बोकड उभा फाडला होता. हे बऱ्याच लोकांना माहिती आहे, परंतु तो कोणत्या परिस्थितीत फाडला होता हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. तर गोष्ट अशी आहे की 11 जुलै 1659 महाराजांनी ही मोहीम आखण्यासाठी राजगड सोडले. ते प्रतापगडाकडे निघाले आणि या मोहिमेदरम्यान 5 सप्टेंबर 1659 त्यांना कळतं की त्यांची प्रिय पत्नी सईबाई यांचे निधन झाले आहे. आपल्या प्रिय पत्नीचे निधनाची बातमी ऐकूनही राजांनी मोहीम थांबवली नाही. महाराजांनी त्यांचा शोक न करता मोहीम आखली. 10 नोव्हेंबरला अफझलखान फाडला आणि त्यानंतर महाराज रायगडी परत जाऊ शकले असते, परंतु त्यांनी तसं न करता मोहीम पुढे सरकवली. ते कोल्हापुरात उतरल्यानंतर त्यांनी पन्हाळा जिंकला. त्याला वेढा पडला आणि त्यानंतर मग शिवाकाशीत बाजीप्रभू यांचे बलिदान झाले आणि हे सगळी मोहीम आटपून महाराजांना पुन्हा रायगडी परतण्यासाठी जुलै 1650 उजडला. म्हणजेच महाराजांना 1 वर्ष लागले आपली पत्नी गेल्यानंतर रायगडी परतण्यासाठी. तर या घटनेवरून आपल्याला कळतं मित्रांनो की महाराजांनी आपल्यासाठी किती त्याग केले आहेत. तर ही घटना तुम्हाला माहिती होती की नाही मला कमेंट करून सांगा आणि जाता कमेंट सेक्शनमध्ये जय शिवराय लिहून नक्की द्या.